श्रावण महिना म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान मुरुडेश्वर महादेव मंदिर नक्की येतं. आणि याच मंदिराबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आज मी आलेलो आहे मुरुडेश्वर येथे. मुरुडेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी बालयोगी विद्यानंद महाराज यांच्याकडनं या संस्थांबाबतच्या विविध उपक्रमाबाबत तथा श्रावण सोमवारमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनाबाबत व भविष्यातील काही प्लॅनबाबत आपण महाराजकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, सुरुवातीला मला सांगा की या महादेव मंदिराची नेमकी आख्यायिका काय आणि मुरुडेश्वर असं नाव का पडलं याबाबत काय सांगा? तर सर, या मुरुडेश्वराची आख्यायिका अशी आहे की प्राचीन जे परंपरा या ठिकाणी चालू आलेली आहेत, ज्या संत महात्म्यांनी इथली प्राचीन व्याख्याता आपल्याला जी सांगितली आहे ती व्याख्याता अशी आहे की या ठिकाणी प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण दादा या ठिकाणी वनवासात जात असताना या पहाडी एरियामधून, या अजिंठा डोंगराच्या एरियामधून जात असताना या ठिकाणी सीतामाईला आठवण झाली की भगवान शंकराची आपण उपासना केली पाहिजे, शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. तर त्या ठिकाणी सीतामाईने प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं की या ठिकाणी शिवलिंग तयार केली. शिवलिंग तयार केल्याच्यानंतर या ठिकाणी डोंगरामध्ये कुठेही पाणी वगैरे नव्हतं. तर पाणी नसल्या कारणाने प्रभू रामचंद्राची आज्ञा म्हणून लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा तू पाणी घेऊन ये. तर या ठिकाणी बाजूला साईडला एक जिरा, म्हणजे लक्ष्मणाने एक बाण मारला आणि एका बाणामधून पाणी निघालं. तो पण जिरा या ठिकाणी मुरुडेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे. लक्ष्मणाने आपल्या याच्यामध्ये आंधोळीमध्ये असो किंवा जे साधन असेल त्या साधनामध्ये पाणी आणलं आणि इथं मुरुडेश्वराची स्थापना केली. स्थापना करून पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे करून ह्याच्यानंतर पुढं निघाले आणि पुढून पिंडीकडे वळून बघितलं, म्हणजे या ठिकाणी शंकराकडे वळून बघितलं म्हणून मुरुडेश्वर असं नाव पडलं. म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने मुरुडून बघितलं म्हणून मुरुडेश्वर. आणि अशी दुसरी आख्याता अशी सांगितल्या जाते की ज्यावेळेस भस्मासूर आणि भगवान शंकर, ज्यावेळेस भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीमागे लागला त्यावेळेस भगवान शंकर पळू लागले. पळत असताना भगवान शंकर इथपर्यंत आले, आपल्या मुरुडेश्वरापर्यंत आले आणि भस्मासूर नेवासा या गाव ठिकाणी भगवान विष्णूने मोहिनी धारण करून भस्मासूरला त्याच ठिकाणी हे केलं आणि भगवान शंकर इथपर्यंत आले. इकडं पारीला लागल्या कारणाने किंवा भस्मासूराला बघण्यासाठी बघितलं ते स्थान म्हणजे आपलं मुरुडेश्वर स्थान आहे. म्हणून ही एक व्याख्याता सांगितलं जाते की मुरुडेश्वर हे का नाव पडलं, तर भगवान शंकरांनी स्वतः मुरुड बघितलं म्हणून मुरुडेश्वर. खूप छान असे दोन आख्यायिका तुम्ही मला यामध्ये सांगितल्या की त्यामध्ये सीतामाईची आख्यायिका सांगितली आणि भगवान शंकरांची आख्यायिका सांगितली. म्हणजे ह्या मुरुडेश्वर क्षेत्राला जे नाव पडले ते देखील भगवंताचाच एक चमत्कार आहे असं म्हणायला या ठिकाणी काही हरकत आहे. बरोबर आहे. दुसरा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण सध्या आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये राहतं. श्रावण चालू झाला आहे. श्रावणात विविध प्रकारचे उपक्रम संस्थेअंतर्गत या ठिकाणी दरवर्षी तुम्ही राबवत असता. यावर्षी या श्रावण सोमवारी काय नेमके तुमचा अंदाज आहे की काय काय आपल्याला करता येईल, काय करणार? तर सर, या ठिकाणी श्रावण सोमवारी असं असतं की आपण या ठिकाणी सकाळच्या वेळेस सकाळी पहाटे रुद्र महाअभिषेक असतो. त्यानंतर सकाळी 7 वाजता महाआरती असते आणि महाआरती झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ होतो आणि तो पाठ झाल्याच्या नंतर येणाऱ्या भाविकांना मंदिराची एकदम स्वच्छता वगैरे ह्या सर्व गोष्टी स्वयंसेवक या ठिकाणी आम्ही राबवलेत. येणाऱ्या भाविकांसाठी आपण ह्यावर्षी सर्वांना फराळाचं वाटप या ठिकाणी करणार आहेत. शब्दाना वगैरे जे काय असेल त्याचा आपण सकाळी उपक्रम लाभवलेला आहे फराळाचा. त्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी आपण एक स्वच्छतेचा उपक्रम लाभवलेला आहे. प्रत्येक भाविकांना आपण सांगणार की या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपणही सुद्धा या निसर्गाला स्वच्छता ठेवलं पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभियान राबवलेला आहे. स्वयंसेवक या ठिकाणी आपण राबवलेले आहेत. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण स्वयंसेवकांना प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. कोणालाही दर्शन व्यवस्थित लाईनीमध्ये व्हावी यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी बारीची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतं. येणारे भाविकही चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी येतात, जे दर्शनाला येतात. राज्यभरातून, महाराष्ट्रातून, राऊंड ऑफ महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येतात, दर्शनाला येतात. त्यांचं मन समाधान या ठिकाणी होतं आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे सुविधा आपण उपलब्ध या ठिकाणी करून देतो. म्हणजे एकूणच तुम्ही पूर्वतयारी या श्रावण महिन्याची अगोदरच या ठिकाणी करून ठेवलेली असं तुमच्या या उत्तरातनं मला त्या ठिकाणी समजतंय. महाराज,
जेव्हा मंदिराकडे बघितलं जातं हो तर मंदिर हे प्राचीन बांधकाम दिसतं हो आणि एक वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा वापर करून या मंदिराचं बांधकाम केलं गेलेलं आहे. नेमकं कशा प्रकारचं ते बांधकाम आहे त्याबाबत तुम्ही काय सांगा? सर, हे मंदिर बघितलं आपण, त्याची रचना जर बघितली तर फार हेमाडपंथी जुनी दगडं वगैरे, खांब जर बघितले त्याच्यावर काही मूर्त्या असतात. त्याच्यानंतर आपण त्या दरवाजाची शैली जर बघितली तर दरवाजावरही सुद्धा बेलाचे पानं वगैरे हे ते म्हणजे जुने प्राचीन या ठिकाणी मूर्त्या वगैरे आहेत. हनुमंताची मूर्ती, गणपतीरायांची मूर्ती, सरस्वती मातेंची मूर्ती, अशा अनेक मूर्त्या त्या दगडाच्या शैलीवर आहेत. नेमक्या त्या कधी बांधलेल्या आहेत काही याचा आजपर्यंत कोणत्याही संशोधनाने बरेचसे शोध केला, पण आजपर्यंत या दगडाचा शोध लागले गेला नाही. तर काही दगडांचा जो शोध आहे, खांबांचा जो शोध आहे 5,000 वर्षापूर्वींचा, 2-3 हजार वर्षापूर्वींचा, तर काही दगडांचा शोध सुद्धा या ठिकाणी लागलेला नाही. कारण की इतकं पुरातन मंदिर आहे, असं वाटतं की त्याचा संशोधनाने शोध केल्याच्या नंतर असं वाटतं की हे मंदिराचं बांधकाम 2 वेळेस झालेलं आहे. काही बांधकाम आधी झालं आणि जे काही बांधकाम राहिलेले आहेत ते नंतर झालं. म्हणजे काही दगड जुने आहेत तर काही दगड त्याच्याही पलीकडचे खूप जुने दगड आहेत. अशी या शैली आहेत या दगडांची. आणि संशोधनवाल्यांनी बघितल्याच्या नंतर या ठिकाणी वेगळंच फील निर्माण केले, कारण की या दगडांची शैली बघितल्याच्या नंतर, या दगडांची रचना बघितल्यास त्यांना असं वाटतं की हे मंदिर फार प्राचीन आणि हेमाडपंथी आहे. नेमकं याचं बांधकाम कसं केलं असेल हे तर आम्ही नाही सांगू शकत, पण फार भगवंताचीच कृपावी याला म्हणावे लागेल ज्यांनी कोणी बांधलं असेल त्यांनी. हे आत्ता तुम्ही बोलत असताना सांगितलं की मंदिर प्राचीन आहे, मंदिर हेमाडपंथी आहे आणि विविध दगडांचा वापर करून बांधले, त्यांची तुम्हाला अजून माहिती झाली नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हो ते झाले सर, नाही, याची बरोबर आहे? जर आपण जर बघितलं तर काही म्हणजे खूप वर्षापूर्वींचे हे दगड आहेत. म्हणजे याचा आजपर्यंत शोध लागलेलाच नाही की हे दगड कधीचा असेल. कारण की संशोधनवाल्याने बऱ्याच ठिकाणी वेळेस सांगितलं आम्हाला की हे मंदिराचे बांधकाम जे आहे ते की 2 वेळेस बांधकाम झालेलं असावं, कारण की या दगडाचा शोध घेऊन त्यांनी बघितलेला आहे. कारण की या दगडाची शैली अशी, ज्यांनी कोणी ही रचना केलेली असेल, खूप सुंदर या ठिकाणी रचना केलेली आहे. आत्ता मगाशी मी बोलत असताना तुम्हाला विचारत होतो की मंदिर हेमाडपंथी आहे, हो. पण आता जेव्हा मंदिर बघतोय आम्ही मागच्या साईडनं हो तर ते अगदी एका काठावरती आहे. हो बरं, हे मंदिर काठावरती असल्यावरही इतक्या स्थिर पद्धतीनं आहे, तर यामागचा इतिहास नेमका काय? तुम्हाला काय वाटतं की इतक्या काठावर असलेलं मंदिर आणि अगदी दुरून जर पाहिलं तर असं वाटतं की हे पडतं का? हो पण तरी ते अगदी कालांतरापासून म्हणजे पूर्वीच्या काळापासून अगदी सुरक्षित आहे. काय इतिहास यामागचा? सर, याच्या मागचा इतिहास जर असेल तो ज्या वेळेस हे मंदिराचं बांधकाम वगैरे ज्यांनी चालू केलं असेल त्यांनी फार विचारपूर्वक, किंवा त्यावेळेस तर कोणते इंजिनियर असतील याचा काही माहीत नाही, पण बघत असताना इतकं सुंदर मंदिर, म्हणजे एकदम जे बांधलं ते एकदम काठावर बांधलेलं आहे. आणि काठावर बांधत असताना त्यांनी रचना कशी केलेली, एकदम सुंदर अशी रचना त्यांनी केलेली आहे. त्या ठिकाणी बांधत असताना एका दगडावर दगड रचत गेले, पण त्यांनी सुद्धा अशा ठिकाणी एकदम काठावर जे मंदिर बांधलंय, काही लोकांना याची काहीतरी वेगळी फील निर्माण व्हावी किंवा परमार्थ यांच्याशी श्रद्धा आस्था निर्माण व्हावी, अशा पद्धतीने त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे एकदम काठावरती आपण आता समोर बघतो की काठावरती मंदिर आहे हो. आणि ते अगदी सुरक्षित आहे आणि खूप काळापासून आहे. खूप प्राचीन इतिहास या मंदिराचा हो. त्या ठिकाणी लाभलेला असं तुम्ही पण अजिंठा डोंगराच्या कुशीत बसलेला आहे. आणि एकूणच हे मुरुडेश्वर संस्थान आहे. बरोबर. या ठिकाणी पर्यटन स्थळ आणि देवस्थान या दोन्ही भागाचा विचार आपण करतो. बरोबर. की पुढे ज्या प्रकारचे पर्यटक या ठिकाणी येतील किंवा भक्त तुमच्याकडे येतच असतात, या संस्थांचा दोन्ही भागानं जर आपल्याला विकास करायचा असेल किंवा दोन्ही बाजू आपल्याला जपायच्या असेल तर त्या पद्धतीनं काय पावलं उचलली पाहिजे किंवा काय उचलल्या जाते, काय तुम्हाला? सर, मला तर पहिले असं वाटतं की ह्या निसर्ग डोंगरामध्ये भगवान मुरुडेश्वराचं हे जे मंदिर आहे हे निसर्गाने नटलेलं आहे. तर माझा पहिले उद्देश हेच सांगण्यात येईल की मुरुडेश्वराला निसर्गाचं सानिध्य आणि निसर्गाला मुरुडेश्वर देवस्थानाला हा सानिध्य, हे दोन्ही उपक्रम या ठिकाणी आपण असे राबवू की या ठिकाणी स्वच्छता, निसर्गाला सुंदर कसं बनवता येईल. माझा पहिला प्रश्न हा राहील की निसर्गाला सुंदर कसं बनवलं जाईल, नटवल्या कसं जाईल. कारण की निसर्ग या ठिकाणी नटेल तर मुरुडेश्वरी देवस्थान एकदम भारी छान वाटेल. कारण की मुरुडेश्वर भगवंतानी वास्तव्य अशा निसर्गामध्ये केलेलं आहेत की भगवान मुरुडेश्वराला आवडलं आहे म्हणून मुरुडेश्वर या ठिकाणी आला असावा, किंवा निसर्गालाही असं वाटलं असेल की भगवान माझ्या सानिध्यामध्ये यावा. त्यासाठी आपण या निसर्गाची स्वच्छता कशी होईल, या निसर्गामध्ये आणखी झाडं वगैरे आपल्याला कशी लावता येईल, याचा आपण पहिले उपक्रम राबवू. कारण की येणाऱ्या भाविकांना आपण हे सांगू की या ठिकाणी निसर्गाला आपण सुंदर कसं बनवायचं, या ठिकाणी स्वच्छता कशी बाळगायची, झाडं, निसर्ग या सर्व गोष्टींनी या ठिकाणी प्रेम, श्रद्धा जे काय असेल, भगवान परमात्मा कुठं वास करत असतो तर भगवान परमात्मा हा सर्व व्यापक असल्या कारणाने भगवान परमात्मा
या सर्व झाडा झुडपामध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व कणाकणामध्ये असणारा भगवान परमात्मा आहे. तर आम्ही तर असं सांगू की भगवान परमात्मा या निसर्गामध्ये नटलेला आहे. तर आपण या निसर्गाला जर आपण सुंदर बनवलं तर भगवान परमात्मा श्रद्धा आस्था आणि येणाऱ्या भाविकांना प्रेम निर्माण होईल. थोडक्यात तुमचा सांगायचा उद्देश असा होता की आपण निसर्गामध्ये देखील देव त्या ठिकाणी शोधू शकतो आणि एकूणच निसर्गावर जर आपण प्रेम केलं तर देवाचं प्रेम आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मिळणार हो सर. आहे. दुसरा भाग महाराज या ठिकाणावर येतो. मगाशी मी उल्लेख केला जे वेगवेगळ्या ठिकाणावरनं पर्यटक इथे येणार आहेत त्यांना दोन्ही बाजू आपल्याला दाखवायचे, अध्यात्मही दाखवायचे, पर्यटनही दाखवायचे. मग या उद्देशानं संस्थांकडनं येणाऱ्या पर्यटकांसाठी काय वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा राबवल्या जाणार आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही ते भविष्यामध्ये प्लॅन करताय, काय वाटतं? सर, आपण या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुविधा तर अशा आपण सांगितलं आहेत की निसर्गामध्ये येणारे जे लोक आहेत पर्यटन स्थळमध्ये येथे येणार आहेत, हे पर्यटन स्थळ म्हणून बघण्यासाठी नाही येणार, तर एक भगवंताची आस्था, श्रद्धा, विश्वास, भाव, प्रेम म्हणून या ठिकाणी येणार. बरोबर. तर आपण त्यांना सांगूया या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण त्यांना ही कळायला पाहिजे की पर्यटन स्थळ नसून एक आध्यात्मिक साधना करण्याचं उद्देश म्हणजे या ठिकाणी एक काहीतरी त्यांना नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांना निर्माण व्हावी. कारण की येणारे भाविक या ठिकाणी स्वच्छता कशा पद्धतीने ठेवतील, या ठिकाणी कोणी झाड आपला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी या ठिकाणी येईल तर निसर्गाचाही सानिध्य त्यांना मिळेल. काहीतरी या ठिकाणी ते नवीन उद्देश या ठिकाणी राबवतील. त्यांना या निसर्गाशी आणि मुर्डेश्वराचा जो संवाद आहे एकदम प्रेममय आनंदमय वातावरण त्यांना निर्माण होईल. थोडक्यात तुमचा म्हणायचा उद्देश असा होता की फक्त पर्यटन स्थळ म्हणून या क्षेत्राकडे न पाहता एक आध्यात्मिक स्थळ म्हणून या क्षेत्राकडे जर पाहिलं आणि त्या पद्धतीनं जर आपण या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी साधता येईल. साधारणतः आता तुम्ही उत्तराधिकारी म्हणून मागील काही दिवसापूर्वी घोषित झाला, पण मला या मंदिराची संत परंपरा कधीपासून नेमकं हे मंदिर आहे आणि कुणी याची स्थापना केली याबाबत काय सांगाल आणि आजपर्यंत जे कार्य चालू या मंदिराअंतर्गत त्याबाबत काय सांगाल? ह्या मंदिराची परंपरा अशी आहे की या ठिकाणी बरेचसे संत महात्म्यांनी या ठिकाणी तप साधना वगैरे करून या मंदिराची देखभाल वगैरे केली किंवा या मंदिरावर येऊन या ठिकाणी साधना वगैरे भगवान परमात्म्याची साधना करून भगवान परमात्म्याशी एकरूप झाले. या ठिकाणी माझ्या माहितीनुसार या ठिकाणी संत बाळाभाऊ महाराज किताळे हे या ठिकाणी येऊन आनंदगडावर या ठिकाणी साधना वगैरे त्यांनी केली. या मुरुडेश्वराच्या सानिध्यामध्ये त्यांनी चातुर्मास या ठिकाणी घालवले. त्यानंतर या ठिकाणी गंगागिरी महाराज एक होऊन गेले. त्यानंतर या ठिकाणी संत सूरजगिरीजी महाराज उर्फ माता सीतामाईने या ठिकाणी बरेचसे दिवस आपला प्रपंच सोडून या ठिकाणी आल्या आणि भगवान परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी ह्या मुरुडेश्वराचं सानिध्य घेतलं आणि या ठिकाणी साधना वगैरे करून या मुरुडेश्वराची परंपरा चालवली आणि चालवत असताना व्यवस्थितपणे या ठिकाणी त्यांच्या खुशीमध्ये एक लेकरू आलं ते म्हणजे ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरीजी महाराज. काही कालांतराने ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरीजी महाराज लहानची मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना समाजामध्ये त्यांचा भक्तिभाव हा समाजाने बघितला आणि भक्तजन या ठिकाणी मुरुडेश्वरात वाढू लागले. येत असताना पब्लिसिटी या ठिकाणी वाढू लागले, भाविक वाढू लागले आणि वाढत असताना या मुरुडेश्वराची म्हणजे मुरुडेश्वर कसं वाढेल, ह्या मुरुडेश्वराची देखभाल कशी होईल ह्या उद्देश काशीगिरी बाबांचा होता. येणाऱ्या भाविकांची गैरसोय व्हायला नको, यांना सर्व अन्नदान या ठिकाणी व्हायला पाहिजे, येणाऱ्या भाविकांसाठी चहा पाणी या ठिकाणी झाला पाहिजे. या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना एक वेगळी फिलिंग निर्माण व्हावी किंवा एक वेगळी ऊर्जा त्यांना या ठिकाणी मिळावी की आपल्याकडूनही सुद्धा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नामजप करण्याचा, भक्ती करण्याचा, उपवास करण्याचा, साधना करण्याचा असा त्यांना फीड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या ठिकाणी असं वातावरण निर्माण केलं काशीगिरी बाबांनी की हेमाडपंथी हे मंदिराची सुविधा व्यवस्थित केली. या ठिकाणी बरेचसे बांधकाम या ठिकाणी काशीगिरी बाबांनी केलं. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी निर्माण काशीगिरी बाबांनी केला. पाणी असेल, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सोय असेल, राहण्याची सोय असेल, मुक्कामी येणाऱ्यांची सोय असेल. या ठिकाणी काशीगिरी बाबांची तुम्ही मला प्रश्न विचारला होता की या ठिकाणची परंपरा काय, तर मी माझ्या काशीगिरी ब्रह्मलीन बालुकी काशीगिरी बाबांची परंपरा अशी आहे की या ठिकाणी ब्रह्मलीन बालुकी काशीगिरी बाबा वयाच्या 9 वर्षापासून या ठिकाणी राहत होते आणि वयाच्या 9 वर्षापासून काशीगिरी बाबांनी या संस्थांची परंपरा चालवली. संत बाळाभाऊ महाराज किताळे, गंगागिरी महाराज, संत सूरजगिरी महाराज, नंतर ब्रह्मलीन बालुकी काशीगिरीजी महाराज.
काशीगिरी बाबांनी संस्थान बरेचसे दिवस चालवत असताना निसर्गाचा नेहमी भगवान परमात्म्याची एक आट असते की काही कालांतराने मनुष्याला जावं लागतं. तसेच ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी महाराज भगवान परमात्म्याचा बुलावा आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये ते भगवान शिवासी एकरूप होऊन गेले. ते वयाच्या 53व्या वर्षी ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरीजी महाराज हे भगवंताशी शिवशंकराशी एकरूप होऊन गेले. 17/5/2018 मध्ये ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी महाराज शिव झाल्याच्या नंतर आमचे गुरुवर्य महंत ओंकारगिरीजी महाराज हे या ठिकाणी सर्व समाजाच्या राष्ट्रमंडळींच्या सर्व पंचपुरुष भाविकांच्या आज्ञेने या ठिकाणी सर्वांची इच्छा त्यांच्यावर होती की त्यांनी हे संस्थान पुढे चालवावं. त्यानंतर आमचे गुरुवर्य महंत ओंकारगिरीजी महाराज यांनी ही गादीची परंपरा चालवत आली. अशी या मुरुडेश्वराची परंपरा आहे. आता सध्याला पीठाधीश महंत ओंकारगिरीजी महाराज त्यांना प्रेमाने सर्वजण अण्णा म्हणतात. हे सध्या व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे आपल्या मुरुडेश्वर संस्थान चालवत आहेत. जशी ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी बाबांनी आपली परंपरा चालवली त्यांच्याच पावलावर पाऊल महंत ओंकारगिरीजी महाराज आमचे गुरुवर्य अण्णाश्री हे व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे जे सुविधा ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी बाबांच्या काळात होत्या त्या सुविधा आजपर्यंत चालू आहेत. या मंदिराचा कायापालट करण्यासाठी किंवा मंदिराअंतर्गत तुमच्या भविष्यात काय नेमक्या योजना, तुमची काय स्वप्न आहे की तुम्ही पुढं या मंदिरासाठी काही ठरवलेले नियम असतील किंवा काही ठरवलेले प्रकल्प असतील पुढं की तुमचे घेणार आहात, काय नेमके ते आहे? थोडक्यात या मंदिराचे उत्तराधिकारी म्हणून या मंदिराला संपूर्ण देशभरात प्रसिद्ध करण्यासाठी तुमचे काय स्वप्न आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? पहिला विषय तर माझा असा राहील की मी माझ्या गुरुंच्या पुढे जाणार नाही. प्रत्येक नियम गुरुजींना कोणत्याही प्रकारची या सुविधा उपलब्ध करायची असतील किंवा मुरुडेश्वर संस्थान चालवण्यासाठी मी पहिले तर माझ्या गुरूंची आज्ञा घेईल. म्हणतो ओंकारगिरीजी महाराज यांच्या आज्ञेनुसार यांचं मार्गदर्शन यांचं गाईड घेईल की या मुरुडेश्वर संस्थांचं काय पलट करावा. माझी तर स्वप्न अशी आहेत की या ठिकाणी पहिले आपली हिंदू संस्कृती संस्कार केंद्र या ठिकाणी व्हावं. त्यासाठी गुरुकुलाची व्यवस्था या ठिकाणी होईल की कारण की गुरुकुलाद्वारे आपल्या या मुरुडेश्वर संस्थांचे अनेक देशातून अनेक भारतातून महाराष्ट्रातून विद्यार्थी या ठिकाणी घडतील आणि ते आपल्या मुरुडेश्वर देवस्थानचं नाव लौकिक करतील. तर आपली त्यानुसार आपली हिंदू संस्कृती टिकेल, आपले संस्कार साधना या ठिकाणी होईल. येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान क्षेत्र या ठिकाणी तर चालू आहेच, तरीसुद्धा चांगल्या प्रकारे अन्नक्षेत्र या ठिकाणी खुलण्याचा माझा उद्देश आहे. त्यानंतर या ठिकाणी आपले गोमातेला आपण गोमातेचा आपण माता या दर्जा देतो. गोमातेला या ठिकाणी गोशाळा चालू आहे, पण ती चांगल्या प्रकारे आणखी कशी होईल अशी गोशाळा या ठिकाणी बनेल आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये गोमातेबद्दल आस्था प्रेम निर्माण होईल. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी येणाऱ्या साधना करणाऱ्या लोकांसाठी संत महात्म्यांसाठी या ठिकाणी संत निवास या ठिकाणी होईल. त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावा की या ठिकाणी आलेले जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी आल्याच्या नंतर मुरुडेश्वराचं दर्शन तर होईलच, पण त्यांना या ठिकाणी सुविधा जर चांगल्या प्रकारे मिळाल्या तर तीही सुद्धा आपल्या मुरुडेश्वराचं उद्देश हा होत असेल की आपल्या मुरुडेश्वराचं नाव लौकिक देशभरामध्ये झालं पाहिजे. ह्या जर सर्व सुविधा असेल तर देशभरातून लोक आपोआप या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी संस्कार केंद्र श्रद्धा विश्वास भावना प्रेम निर्माण होईल. अशा पद्धतीने जर आपण लोकांना प्रेम दिलं, या ठिकाणी चांगल्या प्रकारची त्यांना सुविधा जर दिल्या तर भाविक या ठिकाणी वाढतील आणि आपल्या मुरुडेश्वर देवस्थानचं नाव लौकिक करतील. तुम्ही बोलताना सुरुवात या पद्धतीनं केली की छान झाली. तुम्ही बोलताना सांगितलं की जे काय मला करायचं आहे ते माझ्या गुरुजींच्या आज्ञेनं करायचं आहे. म्हणजे तिथं एक ज्या धर्मसंस्थेस आपण काम करत आहात, जी संस्कृती आपण आतापर्यंत राखत आलो त्या संस्कृतीचा कुठंतरी त्या ठिकाणी उच्चार होताना नक्कीच मला त्या ठिकाणी दिसला. आणि तुम्ही जे भविष्यातली प्लॅन देखील सांगितले ते देखील त्या ठिकाणी छान पद्धतीने पुढच्या भागाकडे जातो महाराज. साधारण की या संस्थांचा काय आपण आता तुम्ही ज्या भागात काम करत आहात अनेक तरुण आहेत, तरुणांनी मंदिराकडे यावं किंवा थोडक्यात मी म्हणून तरुणांनी अध्यात्माकडे यावं, यासाठी तुम्ही त्यांना नेमकं काय आव्हान कराल असं तुम्हाला वाटतं? कारण की तरुण पिढी आजकाल कलियुगामध्ये तरुण पिढी अशी भटकत चालली आहे. पण मला तर असं वाटतं सर की कोरोना काळापासून बरीचशी तरुण पिढी ही परमार्थाकडे वळाली आहे. मला असं जाणून येत आहे. कारण की समाजामध्ये फिरत असताना भाविकांमध्ये फिरत असताना तरुण पिढींकडे बघत असताना असं जाणून येत आहे
की तरुण पिढी कुठंतरी परमार्थ क्षेत्राकडे वळाली, परमार्थाकडे वळाली. हा एक फारसा मनाला आनंद मिळतो. आणि तुम्ही म्हणतात की तरुण पिढी परमार्थाकडे वळाली पाहिजे. त्यासाठी माझं एकच तरुण पिढीला सांगणं राहील, आणि माझाही तरुण पिढीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना विचार असे होतात की तरुण पिढी परमार्थाकडे वळतीये, हे एक आनंदाची बाब आहे. तरीसुद्धा तरुण पिढींना या ठिकाणी मुरुडेश्वर देवस्थानकडे आल्याच्या नंतर एक आस्था, प्रेम निर्माण होईल, त्यांना काहीतरी ज्ञान मिळावं असा माझा उद्देश राहील. की या ठिकाणी तरुण पिढी अशी वळेल की त्यांना काहीतरी ज्ञान, गुरुकुल याशिवाय तरुण पिढी या ठिकाणी वळू शकणार नाही. त्या ठिकाणी या ठिकाणी निसर्गामध्ये नटलेल्या या मुरुडेश्वर सानिध्यामध्ये मी आणखी या ठिकाणी मी तर नाही पण पूर्ण समाज या ठिकाणी सर्व काही गोष्टी या ठिकाणी आहेत की निसर्गाला आणखी सुंदर बनवेल. की कारण की ते येत असताना मोबाईल शूट या ठिकाणी नटवलं तर मुरुडेश्वर त्यांच्या हृदयामध्ये येईल, आणि हृदयामध्ये आल्याच्या नंतर त्यांना आणखी फिलिंग निर्माण होईल की आपण मुरुडेश्वरला जावं. त्यांना एक आस्था, प्रेम, साधना करण्यासाठी निसर्गाचा आनंद त्यांना मिळेल. मग आपण निसर्गालाही सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करूया. सजवण्यासाठी आपण आणखी जे झाडे आहेत, ज्या ठिकाणी दीर्घकालीन जे झाडं झालेले आहेत त्यांच्या साईडला एक छोटंसं रोपटं वगैरे लावूया. आणि जी पिढी या ठिकाणी येते प्रत्येकांना आपण सांगूया की या ठिकाणी एक वृक्ष तुम्ही जर लावला आणि त्याला जर कंटिन्यू आल्याच्या नंतर तुम्ही पाणी घालत राहिले किंवा त्याला जाळी वगैरे लावली तर आणखी नटेल. आणि पिढी आणखी त्यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या आताद्वारे पिढी तर वाढतीच आहेत, पण त्याच्यानुसारही सुद्धा तरुण पिढी या ठिकाणी वळेल. कारण की आपण निसर्गाला नटवलं, मुरुडेश्वराचा सानिध्य त्यांना लाभला तर तरुण पिढी या ठिकाणी वाढेल. थोडक्यात तुम्ही असं सांगितलं की तरुणांना ज्यावेळी इकडे यायचं असेल तर त्यांनी येत असताना बऱ्याचदा जर काही वृक्ष या ठिकाणी लागवड केली तर ती लागवड करत असताना त्यांना एक आस आनंद. असेल की मी वृक्ष लावला, इकडे मला पाणी टाकायला जायचंय, हो. आणि त्याच ठिकाणावरनं तरुण मुरुडेश्वर संस्थांकडे थोडक्यात अध्यात्माकडे ते वळतील असा एक तुमचा मनाचा उद्देश या प्रश्नातनं मला त्या ठिकाणी मिळाला. आपण जातो शेवटचा भाग मी तुम्हाला विचारतो की या मुरुडेश्वर क्षेत्रामध्ये आपण मुलाखत त्या ठिकाणी घेतो. या मुलाखतीमधनं तुम्ही नागरिकांना, भक्तांना काय नेमका संदेश देऊ इच्छिता? तुम्हाला काय वाटतं की असा संदेश या ठिकाणावरनं दिला पाहिजे की त्याचा सकारात्मक परिणाम होईल? काय वाटतं? सर, या ठिकाणी आपला श्रावण महिना सुरू झाला आहे आणि भाविकांची गर्दी आपल्या मुरुडेश्वराला दर्शनासाठी येतातच. जगभरातून, देशातून या ठिकाणी भाविक येतात. मी या भाविकांना एकच संदेश देईल की या ठिकाणी आपण परमेश्वराकडे जात असताना काहीतरी श्रद्धा, विश्वास, भाव, प्रेम या ठिकाणी घेऊन गेलो पाहिजे. पण आपण जर बघितलं, आपण संत मालिका जर बघितल्या तर प्रत्येक संतांनी सांगितलं आहे की मुरुडेश्वरला जाताना किंवा परमार्थिक क्षेत्रावर जाताना आपला भाव, विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते. तसेच भाविकांना एकच सांगेल की आपणही कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी भाव महत्त्वाचा असतो. त्या भावाबद्दल स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची असते. कारण की स्वच्छतेमध्ये जर भगवान परमात्मा नटलेला असतो, ज्या ठिकाणी स्वच्छता राहील त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास असतो. तसंच मी भाविकांना एकच सांगेल की येत असताना या संस्थांवर असेल, कोणत्याही तीर्थस्थानावर असेल की आपण स्वच्छता बाळगली पाहिजे, शिस्तीमध्ये आपण दर्शन घेतले पाहिजे. आणि येत असताना भाविकांना जास्त संख्येने आणत असताना आपली गाडी योग्य ठिकाणी लावावी. आपण जात असताना कोणाला देखभाल प्रत्येकाची झाली पाहिजे, कोणाला गालबोट लागता कामा नाही, कोणाला हानी पोचता कामा नाही. अशा पद्धतीने जर आपण परमार्थाकडे जर वळालो तर कुठेतरी स्वच्छता, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जातो. ह्या अशा निसर्गाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर या ठिकाणी आपण काही ना चिवडा वगैरे सोबत घेऊन येत असतो, पण ती पुडी वगैरे, प्लास्टिक वगैरे आपण त्या ठिकाणी फेकून देतो. पण या ठिकाणी काय होतं, जी प्लास्टिक वगैरे आहेत आपण ती जाळून टाकावी किंवा योग्य ठिकाणी आपण त्या ठिकाणी काही डबे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी ते टाकावे. कारण की निसर्गाने नटलेल्या या सौंदर्याला आपण खराब करता कामा नाही. किंवा कोणत्याही पर्यटन स्थळावर आपण गेलो, तीर्थाच्या ठिकाणी गेलो तर स्वच्छता हा पहिला उद्देश असतो. कारण की आपण स्वच्छता बाळगावी हीच माझा एक उद्देश राहील. छान पद्धतीनं महाराजांनी मला मुलाखतीमध्ये अनेक मुद्दे पटवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातनं मला जो जाणवला तो म्हणजे स्वच्छता. की प्रत्येक प्रश्नात त्यांनी उत्तरात त्यांनी एक आव्हान केलं आहे की येत असताना भाविक भक्तांनी बहुसंख्येनं या, परंतु स्वच्छतेकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करू नका, स्वच्छतेला सर्वप्रथम स्थान द्या, असा एक मानस त्यांचा या सर्व मुलाखतीतून मला बघायला त्या ठिकाणी मिळाला. तर माझ्यासोबत होते मुरुडेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी बालयोगी विद्यानंद महाराज, आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे त्यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.